नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. पूर्ण संध्याकाळ झाली आहे आणि आमचं रोजच असते रामायण. वैरण आणल्या मी पलीकडे चालली. त्याने आल्या तर का बघून नाहीत आला अजून. त्याने आत्ताच वैरण घेऊन आल्या तर आणि आम्ही थोडासा खात घालून झालं बरं का. जर उठलाय जरा कणकण आले ताप आले लय उठलाय जरा असू दे घ्या. जरा कामाच लोड झालं की नाही. मला आता तरी 1 वर्षभर झालं असं म्हणजे जर उठला नव्हता कणकण आले नव्हते बरं का. आत्ता जरा हवा पडल्या ह्या हवेनं सगळ्यांनाच झाले आणि त्यात मला पण झाले. रोडला पाणी रोज मारते ती म्हणून बरं आहे, नाहीतर काय खरं नाही. हे कोणतं आहे हसायला लागले, ओळखीचं कोणतं आहे. थांबा बघूया, कोणतं ओळखीचं आहे हसायला चालू आहे. बापू पाटील आहे. तरी म्हणलं हसायला कसं काय लागलंय पोरग, हसायला कसं लागलंय. उषा काकू व्हिडिओ करत्या म्हणून बापू पाटील हसायला लागलं. ह्यांचं कामावर सांगायचं मालक आलं. हे शेजारचं आमचं पोरग आहे बरं का. असू द्या, मी चालले इकडं. उषा काकू काय करायला लागल्या म्हणून हसायला लागला होता. कसं असते माहिती आहे का, चालायचं बाहेर टाकल्यावर पण खत एवढा झालाय बरं का. कोंबड्याने सगळे इसकटून ते खरं खत छान आहे, मस्त आहे. आतला खत तर नुसता माती केले. पैसे भरायला आले बघा आमचे गटाचे मेंबर आहेत आमचे. थांबतात काय नाही, थांबत गेले, हळूहळू चाललेत. बचत गट आहे तर 2 आणि ते अगोदर माविमला होतं. माविम म्हणजे आर्थिक विकास महामंडळाला होतं. त्याच्यानंतर आता पंचायत समितीला जोडलं तर गट. पंचायत समितीला जरा सुविधा चांगल्या असते, ते आम्हाला एवढे दिवस माहीत नव्हतं, त्यामुळं माझं गट माविमला होतं. आता आपण पंचायत समितीला जोडल्यात. बघूया पंचायत समितीवरनं कसं असते माहिती आहे का, कर्ज जरा माफक व्याजदरानं मिळतं. त्यामुळं आणि कुक्कुटपालनसाठी शेळीपालनसाठी पंचायत समितीला चांगल्या योजना असते त्या बरं का. तर आपण बघणार आहे. आणि शेळ्यांना ह्या वैरणची सवय झाल्यावर का आता बरेच दिवस झालं, आता जवळजवळ 15-3 आठवडे झाले शेळ्यांना हीच वैरण आहे. आणि एवढं वैरण पण इतकं छान खाते त्या शेळ्या. पाक दांडकी फोडून खाते त्या. अखंड मक्का टाकतोय आणि मक्का पण मोठी आहे बरं का, बारकी नाही मक्का, मोठी आहे. आणि अखंड दांडकी फोडून खाते त्या. कोंबड्या आणायला जायचं आहे पण कोंबड्या आणायला काय मुहूर्तच येणं झाले. आपण काय करणार आहे माहिती आहे का, गावरान 10 कोंबड्या आणि 1 कोंबडा घेणार आहे. पहिल्यांदा गावरान 10 कोंबड्या आणि 1 कोंबडा घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण क्रॉसमधल्या अशा कोंबड्या पण आपण त्यांनी म्हणतात 40 पिल्ली मागवूया. तर 40 पिल्ली आणि 10 कोंबडं ते मागवायचं आहे. तर पण आपण पार्टिशन करणार आहे. प्युअर गावरान एकीकडे ठेवणार आहे आणि क्रॉस कोंबड्या आपण एकीकडे ठेवणार आहे. आपण गावरान जास्त करणार आहे कोंबड्या. बघूया आपल्याला त्यात कसं काय. म्हणजे पहिल्यांदा काय होतं माहिती आहे का, कोंबड्यांचं परवडतंय. मी करून बघितलंय, परवडतंय. पहिल्यांदा काय होतंय, आपणाला कोंबड्या अंडे घालेपर्यंत आपला पदरचा खर्च असतो सगळा, पूर्णपणे पदरचा खर्च असतो. आणि कोंबड्या जर आपण 100 कोंबड्या आता क्रॉसमधल्या पण आपण जे क्रॉसमध्ये कोंबड्या करतो ना, क्रॉसमधल्या कोंबड्यांना देशी कोंबड्यांपेक्षा खाद्य जास्त लागतं बरं का. लय खाद्य लागतं क्रॉस कोंबड्यांना. आणि देशी कोंबड्यांना इतकं खाद्य लय लागत. आपल्या गावरान ज्या कोंबड्या असतात त्यांना देशी इतकं खाद्य नाही लागत, कमी खाद्य लागतं. आणि ज्या क्रॉसमधल्या कोंबड्या आहेत त्यांना 10 कोंबड्यांना 1 किलो खाद्य रोज लागतं. रोज 1 किलो खाद्य खाल्ल्या तर त्या कोंबड्या चांगल्या अंडी देते त्या आणि चांगल्या मोठ्या तयार होते त्या. पण त्या कोंबड्या कशा असते ते माहिती आहे का, लय मोठ्या होते त्या बरं का. एक कोंबडी, जिवंत कोंबडी जर वजन करायचं म्हटलं तर 3-3.5 किलो कोंबडी होत्या बा. तेव्हा ती किरड्यावर बसल्या ती कोंबडी 3 ते 3.5 किलो आरामात तिचं वजन होते. 3-3.5 किलो. त्यामुळं विकायला पण ती 200 रुपये किलो, जिवंत 200 रुपये किलो नाही कोंबडी. आपली क्रॉसमधली आहे ती. आणि देशी कोंबड्या कसं, देशी कोंबड्या एवढ्या मोठ्या होत नाही त्या. त्यांना किती पण खाद्य घाला बरं का, त्या कोंबड्या एवढ्या मोठ्या होत नाही त्या, जाड होत नाही त्या. पण त्या कोंबड्यांची किंमत 500 रुपये. देशी कोंबड्या 450 ते 500 रुपये देशी कोंबड्यांची किंमत आहे. आणि गावरान आपलं ही क्रॉसमधल्या कोंबड्या ह्या 200 रुपये जिवंत 200 रुपये किलोन जाते. आता सध्या ह्या कोंबड्या मी 450-500 रुपये देते. आणि आता सध्या काय त्याला माझ्याकडे माहिती 5-6 कोंबड्या येत्या. आता घ्यायच्या त्या कोंबड्या. पण कोंबड्यांचं कसं होतं, खाद्य भरपूर लागतं. पहिल्यांदा खाद्याला हात पोचत नाही. आणि खाद्याला जर हात पोचला, एकदा जर का कोंबड्या अंडी घालेपर्यंत आपण जर खाद्य त्यांना व्यवस्थित घातलं तर तिथनं पुढे आपल्याला परवडते. कारण अंड्याचा पैसा येत राहतोय, निम्म त्यांना खायला जाते, निम्म आपल्याला राहते. अंड्याचं पण कसं होतं माहिती आहे का, आपण जर 100 कोंबड्या पाळल्या, आता मी पाळलंय अगोदर आणि मला अनुभव आहे, त्यामुळे मीच सांगायला लागल्या. ही काय कुणाचं ऐकून किंवा कॅल्क्युलेटर करून असलं काही सुद्धा नाही. आपण जर DP क्रॉसमधल्या, DP असू दे आपल्या कावेरी असू दे, ह्या कोंबड्या जर 100 कोंबड्या पाळल्या तर रेग्युलरला 70 ते 80 अंडी आपल्याला आरामात निघते. ते पण कसं माहिती आहे का, आपण हे आपलं घरचं खाद्य असलं हिरवं गवत
आणि मका गहू असलं घातलं तर तुम्हाला 70, 60, 70 अंडी निघते ते. आणि त्याच्याबरोबर जर लेअर दिलं, लेअरचं खाद्य जर दिलं तर कोंबड्या जवळजवळ 100 कोंबड्या पाळल्या तर आपल्याला रोज 80 ते 90 अंडी आरामात मिळते ती. आणि मग त्याचं कसं असं माहिती आहे का, ही अंडं जर 10 रुपयाने गेलं तर 800-900 रुपये आरामात भेटते. एक 400 रुपये खाल्ल्या तर 400 रुपये आपल्याला 100 कोंबड्यांपैकी मागं आरामात मिळून जाते. फक्त एवढंच आहे की 100 कोंबड्या जर केलं ना आपण, जे कामाला जातो ना रोजगारपेक्षा हे परवडते. त्यामुळं कोंबड्या करायच्या त्या. आणि यावेळेस काय केलं माहिती आहे का, कोंबड्यांना ज्या 100 कोंबड्यांना 5 महिने खाद्याला जी खर्च लागणार आहे ती खर्च आत्ताच काढून ठेवणार आहे मी. कारण परत जाऊन पुढं मग कसं होतं माहिती आहे का, एका दिवशी खाद्याला पैसे नसतात, अडचण येत्या. त्यामुळे मी काय करणार आहे, अगोदर 100 कोंबड्यांचं खाद्याचं पैसे साईडला काढून ठेवणार आहे. म्हणजे आपल्याला आधीमध्ये अडचण येईल. कोंबड्या अंडी 6 महिन्यापर्यंत आपल्याला कोंबड्यांना खाद्यासाठी पैसे पुरायला पाहिजेत. असं केलं तर कोंबड्या परवडते त्या. गेल्या वेळेस माझं काय झालं, कोंबड्या मस्त चांगल्या होत्या, पण नंतर आहे ना खाद्याला पैसे कमी पडायला लागलं. आणि त्यात कसं होतं, आमचं जरा नुसतंच घर बांधायला घराचं जरा कर्ज पाणी पण होतं आणि येणं जास्त नव्हतं. येणं म्हणजे त्यांनी एकटं कामाला जाणार. आणि त्यामुळं कोंबड्या 200-300 कोंबड्या होत्या. 300 कोंबड्या म्हटलं तर रोज मला 30 ते 35 किलो खाद्य लागायचं. आणि 30 ते 35 किलो खाद्य, त्यांचं येणं काय नव्हतं, इन्कम काय नव्हतं त्यांचं. आणि त्यात मला त्या कोंबड्या कसं मी ते मंजूर केलेली पिल्ली होती आणि त्या कोंबड्या अंड्याला एवढ्या काही चांगल्या नव्हत्या. त्यामुळे मी ती कोंबड्या विकून टाकले त्या. आता काय करणार आहे, आता कावेरी जातीच्या कोंबड्या घेणार आहे. कावेरी जातीच्या कोंबड्या अंड्याला चांगल्या येत्या आणि ज्यांनी कोंबड्या पाळल्या त्या त्यांना माहीत आहे. पण मी गावरान कोंबड्या माझ्याकडं जरा बऱ्यापैकी होईपर्यंत मी कावेरीवरच चालवणार आहे. आपण आता या क्रॉसमधल्या कोंबड्या घेतल्या तर ह्या 2-2.5 वर्ष अंडी देते त्या बरं का, चांगलं 2-2.5 वर्ष अंडी देऊन नंतर त्या कोंबड्या मोठ्या झालेल्या असते त्या, नंतर ती विकायला पण त्याचा पण चांगला पैसा येते. त्यामुळं बघायचं आहे कोंबड्यांचं नियोजन चाललंय हळूहळू. बघूया आता काय काय होते. तर शेळ्या पण आपण एवढ्या 4-5च ठेवणार आहे. आणि आपल्याला एक कमेंट आल्या त्या शेळीला प्रेग्मा इंजेक्शन द्या म्हणून, तर द्यायचं आहे बरं का. आता डॉक्टर येणार आहे तर गाई भरवायला. त्या डॉक्टर आल्यावर आपण डॉक्टरांना विचारणार आहे आणि त्यांच्याकडे ते इंजेक्शन पण देऊन घेणार आहे. बघायचं, गेली तर गेली गाभण, नाही तर मग काय बकरी ईदच्या वेळेस विकून टाकायचं. तर असं द्या, कसं वाटलं व्हिडिओ बघा. आणि आपला उद्या किंवा परवाचा व्हिडिओ असा असणार आहे की आपण काय केलं माहिती आहे का, माझं गुरुचरित्राचं पारायण 2दा झालं. काल आपण दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी पण आपलं गुरुचरित्राचं पारायण झालं आणि नवनाथाचं पारायण माझं 3 वेळा झाले. आता 4थ्यांदा, आता पण माझं नवनाथाचं होतं पण आता मी गुरुचरित्राचं केलं. दत्त जयंती असल्यामुळं म्हणलं चला गुरुचरित्राचं करूया. गुरुचरित्राचं पारायण झाले. मी 2 वेळा नवनाथ घरी जेवायला घातल्यात. पण आता कसं माझं 15 दिवसाला पारायण असल्यामुळे सारखं जेवायला घरी बोलवायचं उगत, लोकांनी म्हणणार हे काय करायला लागल्या, सारखं 15 दिवसाला कसं जेवायला बोलवत्या. मग त्याऐवजी आपण काय करणार आहे, एखाद्या आश्रमावर जाऊ, जे वृद्धाश्रम असते ते ना, त्या आश्रमावर जाऊन किंवा बेघर असते ती त्या आश्रमावर जाऊन, आणि किंवा असं जे आता बघा पंढरपूरला बरीच अशी म्हणजे बेघर लोक आहे ती, रस्त्यावर राहणारी लोक आहे ती, आपण त्यांच्यासाठी वस्त्रदान आणि अन्नदान करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण आपण ज्यावेळी पारायण करतो ना त्यात दानधर्म जास्त करावा लागतो. दानधर्म केल्यानं ना जास्त पुण्य भेटते असं ग्रंथात आहे. आणि नरसिंह सरस्वती स्वामींची पण तीच म्हणजे तसंच असतं, किंवा नवनाथांचं पण तसंच असतं की दानधर्म करायला पाहिजे, पुण्यकर्म करायला पाहिजे. तर आपण काय करणार आहे, जे रस्त्यावर असते ते ना मागणारी ते, आणि ह्याच्या अगोदर पण मी कुठं पण देवाला चालली ना, मी ती लोक हात पुढे करते ती पैशासाठी, त्याच्यासाठी त्यात मी पैसे देत नसते. प्रसादाला घेते ना ती पेड्याचं पाकिट घ्यायचं किंवा घरनं काहीतरी मी बनवून नेलेलं असतं ती मी त्यांच्या हातात ठेवत असते. पेढा असो किंवा काय पण आपल्याकडे खाऊ काय असेल ते त्यांच्या हातात ठेवायचं, म्हणजे ते कसं त्यांच्या पोटात जाते. त्यामुळं आपल्याला दान करायचं आहे, वस्त्रदान आणि अन्नदान करायचं आहे. त्यामुळं आपल्या ऐपतीनं आमच्या म्हणजे आमच्या ऐपतीनं जेवढं होईल, जसं होईल तसं मी तर करायचा प्रयत्न करणार आहे. तर असू द्या, मला जायचं आहे आता, महिनाभर झालं जायचं म्हणते. योग कधी येतोय, उद्या किंवा परवा दिवशी मी जाईन आश्रमवर म्हणजे अन्नदान करायला आणि वस्त्रदान करायला. तर त्यावेळेचा मी व्हिडिओ करेन,
त्यांची परिस्थिती कशी असते. मी जाऊन त्यांच्याशी बोलून आले आहे बरं का. म्हणजे त्यांची लय वाईट परिस्थिती असते, लय वाईट परिस्थितीतनं त्यांनी आलेले असते. ते नंतर त्यांना आश्रमावर आणलेलं असतं. अशी रस्त्यांची फिरत ते नसते त्यांना आश्रमावर आणलेलं असतं आणि त्यांची देखभाल व्यवस्था करत असते. तर आपण त्यांच्याशी पण बोलणार आहे. तर असू द्या. कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.